रंगाचा बेरंग होणार नाही, धुळवडीसाठी ठाण्यात 2000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा। राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे। पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरतीही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे। ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे 2000पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे। दारू पिऊनही वाहन चालवण्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। धुलीवंदनाच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगत वस्त्यांमध्ये जनजागृती राबवली जात आहे। रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली आहे। आयुक्तालयातील 5ही परिमंडळात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। मद्यपान करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे। तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही मोहीम सुरू करण्यात देखील आली आहे। या संदर्भातील माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे। नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ ऑनलायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार आहे। या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं राठोड यांनी सांगितलं असून त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे तसेच अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे।